ऊस हे पश्चिम महाराष्ट्रातील नगदी पीक. गेली काही वर्ष या पिकावर नदीकाठच्या हुमनी किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळू लागलाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान देखील होत आहे. हुमनीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी हुमनीचं नियंत्रण समाधानकारकरित्या होत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. हे आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयाग चिखली गावचे बळीराम कळके यांची नदीकाठावर ऊसाची शेती आहे. ते गेली 25 वर्ष शेती करतायत, परंतु गेली काही वर्ष त्यांना ऊस शेतीत नुकसान सोसावं लागतंय आणि हे नुकसान हुमनी किडीमुळे होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या शेजारीच शेती करणाऱ्या इतर शेतकऱ्यांचाही असाच अनुभव आहे. नदीच्या काठावर क्षेत्र असल्यामुळं एक हेक्टर क्षेत्र असल्यामुळं नदीच्या काठावर फार मला होणीचा ह्या 10 वर्षात होणीचा त्रास व्हायला आहे. होणी त्रास होऊन बरीच वर्षे मी औषध मारायचा प्रयत्न, वर्षाला शेती अधिकारी बोलवायचे, औषध मारायचं. बरीच लोक शेती अधिकारी औषध फवारणी करायला प्रत्येक वेळी फवारणी करून होणीने दाद दिलेली नाही. गेले 8 ते 9 वर्षे मी होणीसाठी झटतोय. नदीकाठचा माझा भाग, माझी किमान शेती इथे 3-3.5 एकर नदीकडे असल्या कारणाने होणीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात आहे. लावणीला कमी प्रमाणात लागते, पण खोडवा तर टोटली आपल्याला काढावा लागतो. जे आमचे गेले 10 ते 9 वर्षामध्ये इतकं नुकसान झालंय की काय बोलू नका इतकं. बऱ्याचदा ऊसात हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याचं शेतकऱ्यांच्या उशिरा लक्षात येतं. त्यामुळे विविध उपाययोजना करूनही तिचं नियंत्रण होत नाही आणि हाच खरा हुमणी नियंत्रणातील अडथळा आहे. त्यामुळे हुमणीच्या जीवनक्रमापासून तिची योग्य माहिती शेतकऱ्यांना असणं गरजेचं असल्याचं मत प्राध्यापक पांडुरंग मोहिते यांनी हुमणी नियंत्रणासंदर्भात व्यक्त केलंय. हुमणीचा थोडा जीवन चक्र माहिती असणं, जीवनक्रम माहिती असणं गरजेचं आहे. हुमणीचे भुंगे सर्वसाधारणपणे पूर येऊन गेल्यानंतर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत बाहेर पडतात. हे उभ्या असलेल्या ऊसावरच जातात. नर मादीचं त्या ठिकाणी मिलन होतं. मिलन झाल्यानंतर मादी उभ्या असलेल्या ऊसामध्ये अंडी घालते. मग तो उभा असलेला जुलै ऑगस्टचा ऊस खोडवा असू दे किंवा लावण असू दे, अंडी घालतात. एक मादी सरासरी 55 पासून 85 अंडी घालते. अंडी घालण्याची तिची जी वृत्ती आहे ती अत्यंत वेगळे इतर कीटकांच्या पेक्षा 3-3, 4-4 असं एका ठिकाणी अंडी घालते. कारण अंड्यातून अळी बाहेर पडल्यानंतर खाण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा होऊ नये याची काळजी हुमणीनं अंडी घालतानाच घेतलेली असते. 18 ते 20 दिवसानंतर ह्या अंड्यातनं अळी बाहेर येते आणि अळी बाहेर पडल्यानंतर ती पिकाची मुळं खाते. सुरुवातीला उभ्या असलेल्या खोडव्या आणि लावणीमध्ये जरी मुळं खाली तरी ऊस मरत नाही. त्याच्यामुळे लावणीला किंवा खोडव्याला हुमणी लागलेली नाही असं जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला वाटतं. आणि त्यावेळेला कीटकनाशक वापरायच्या मनस्थितीमध्ये हे शेतकरी बंधू नसतात. कारण आणखीन 2 महिन्यानंतर ऊस तुटून जाणार असतो. त्यामुळे कारणाशिवाय कशाला उत्पादन खर्च वाढवावा अशी मानसिकता शेतकरी बंधूंच्यात असते. पण ही जी अळी आहे ही पहिली अवस्था सर्वसाधारण 1.5 ते 2.5 महिन्याची असते. नंतरची अवस्था 3.5 ते 4 महिन्याची असते. आणि त्या कालावधीमध्ये थंडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यामध्ये ही अळी 2 ते 2.5 फूट खाली जाते. त्या कालावधीमध्ये आपण लावणीचा ऊस तुटून जातो. तुटून गेल्यानंतर खोडवं येतं आणि त्या खोडव्याला मात्र नुकसान जे आपल्याला रानामध्ये दिसून येतं ते मार्च, एप्रिल, मे, जून महिन्यापर्यंत दिसून येतं. आणि ही अळी खायला सुरुवात करते. 3.5-4 महिन्याचा कालावधी झाल्यानंतर परत काट टाकते आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये प्रवेश करते. तिसरी अवस्था मात्र फार मोठ्या प्रमाणात नुकसान करते. म्हणजे ऊसा पिकाचं खोडवं आणि त्याचप्रमाणे जानेवारी नंतरच्या केलेल्या ज्या काही लावणी आहेत, मग त्या पूर्व हंगामी असतील किंवा सुरू असतील, त्यालासुद्धा मोठ्या प्रमाणात नदीकाठावर प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येतो. हे नुकसान सर्वसाधारण जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपल्याला दिसतं. त्यानंतर ही अळीची वाढ पूर्ण होते, परत जमिनीमध्ये खोल जाते आणि त्यामध्ये कोशावस्थेमध्ये जाते. ही कोशावस्था मातीच्या गट्टूमध्ये मातीचा बॉल तयार करते आणि मग त्याच्यामध्ये होते. ही कोशावस्था 18 ते 20 दिवस असते. त्यातनं भुंगा बाहेर पडतो, पण बाहेर पडलेला भुंगा हा मातीच्या बॉलमध्येच राहतो. पूर येऊन गेल्याशिवाय हा भुंगा बाहेर पडत नाही. सर्वसाधारणपणे या हुमणीच्या एक जीवनचक्र पूर्ण करायला 12 ते 14 महिने लागतात. आणि ह्याच्यामुळं शेतकरी बंधूंनी एकात्मिक कीड नियंत्रण करत असताना हा जीवनचक्र माहिती असणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात हुमणीचा प्रादुर्भाव होतो त्या शेतकऱ्यांनी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यामध्ये भुंगे बाहेर कधी पडतात आणि पडलेले भुंगे गोळा करून मारणे ही एक सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. म्हणजे भुंग्यांचं
त्यांचं मिलन होणार नाही, अंडी घातली जाणार नाहीत, पर्यायानं आपल्या शेतामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव कमी होईल. पण हे एका शेतकऱ्यानं करून चालणार नाही, त्या भागातल्या शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या करणं ही काळाची गरज आहे. त्यानंतर लावण जी उगून आलेली असेल तिच्यामध्ये कीटकनाशकाची आळवणी करायची. त्याच्यामध्ये लॅसेंट आहे, बाजारामध्ये उपलब्ध असलेले 2-3 कीटकनाशक आहेत, क्लोरोपायरिफस आहे, फ्ल्युबेंडाॲमाइड आहे, त्यानंतर क्लोथायोनिडिन आहे. या सगळ्याचे चाचणी प्रयोग कृषी महाविद्यालयामार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर घेतलेले आहेत. आता ह्या कीटकनाशकाची आळवणी करावीत आणि कीटकनाशकाची आळवणी जर केली तर सर्वसाधारणपणे 1 महिन्यामध्ये परत कुठं आपल्याला हुमणीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर आणखीन एक वेळा आळवणी करावी. असं जर शेतकरी बंधूंनी केले तर निश्चितपणानं चांगल्या प्रकारे या हुमणी किडीचा बंदोबस्त होईल. काही शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करतात, त्यांच्यासाठी सुद्धा कृषी महाविद्यालयामध्ये आम्ही एक पर्याय सुचवलेला आहे. त्यासाठी मेटॅरायझम नावाची बुरशी 10 लिटर पाण्यामध्ये 50 ग्रॅम, एका भांड्यामध्ये अर्धा लिटर पाणी घ्यायचं, 50 ग्रॅम बुरशी टाकायची, त्याच्यामध्ये अर्धा कप दूध टाकायचं, ते चांगलं ढवळून मग पंपामध्ये टाकून मग त्याची आळवणी जरी केली तरी चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं, असं संशोधनात ते दिसून आलेलं आहे. लावण किंवा भरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेणखतामध्ये मिसळून हेक्टरी 25 किलो मेटॅरायझमची भुकटी जर शेणखतातनं मिसळून टाकली तरी चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं असं दिसून आलेलं आहे. पण सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांचा कल बघितला तर त्यांना ताबडतोब बंदोबस्त पाहिजे असतो. हे जर त्यांनी मनातून काढून आपल्याला चांगल्या प्रकारे बंदोबस्त पाहिजे ही भावना ठेवली तर निश्चितपणानं या हुमणीचा चांगल्या प्रकारे आपल्याला बंदोबस्त करता येईल. एकूणच शेतकऱ्यांनी हुमणी नियंत्रण तात्काळ व्हावं ही मानसिकता बाजूला ठेवून एकात्मिक पद्धतीनं नियंत्रणाच्या उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. राजेंद्र हंकारेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, कोल्हापूर.